राज्याचं दुर्दैव आहे. रुपाली चाकणकर ट्विट करून म्हणतात, कॅप्टन खराट यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल मला काहीच कल्पना नाही. असं कसं होऊ शकतं? मूर्ख आहेत त्या आणि खोटं बोलतायत. त्या खोटं बोलतायत. मुळातच त्या पदावर त्यांनी मिनिटभरही राहू नये. त्यांच्यात थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर यात वैयक्तिक आयुष्याचा प्रश्न येतोय कुठे? ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी गेल्या काही काळापासून चर्चेला येत होत्या. शेवटी एका महिलेनं असह्य होऊन तक्रार केलेली आहे नाशिकमध्ये. पण अशा प्रकारे तिथे काहीतरी चाललेलं आहे बंद दाराआड. महिलांचे हुंदके ऐकायला येत होते अनेक ठिकाणी. तुमचं काम आहे आणि तुम्ही दबाव आणून अनेकांना तक्रारी दाखल करण्यापासून रोखल्याची प्रकरणं समोर आलेली आहेत. त्यांनी मागे पोथी पुराण नको संविधान नाही ते ठीक आहे, तो विषय दुसरं प्रकरण आहे साहेब. याच्या अगोदर देखील असंच एक प्रकरण आलं होतं. ते अचानक त्या खडसेंच्या जावळीच्या हॉटेल आलं होतं. महाराष्ट्रामध्ये मी नेहमीच म्हणतोय, महाराष्ट्राला जेव्हा आपण पुरोगामी राज्य म्हणतो, प्रोग्रेसिव्ह स्टेट म्हणतो, याचं कारण आम्ही ढोंग आणि अंधश्रद्धा याविरुद्ध कायम लढे दिले. पण दुर्दैवाने गेल्या 10-12 वर्षांमध्ये देशात आणि महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेचा महापूर आलेला आहे. चला, थँक्यू. त्यांच्याकडे पिस्तूल सापडले नाही ते ठीक आहे. पोलीस पत्रकारांवरती कुत्रे सोडले जाते. हा पोलीस तपासाचा विषय आहे. मला जे म्हणायचं आहे ते मी म्हणालोय, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट गांभीर्यानं घ्यावी. सगळ्यात आधी महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांना पदावरून दूर करावं. जे मंत्री तुमच्या मंत्रिमंडळातले तिथे जाऊन विधी करत होते, ते विधी कोणते होते, कोणासाठी करत होते, त्यातून त्यांना काय निष्पन्न करायचं होतं, या संदर्भातली माहिती देवेंद्र फडणवीस आपण आपल्या गुप्तचराकडून घ्या. तुम्हाला अत्यंत धक्कादायक अशी माहिती मिळेल. महाराष्ट्रातल्याच आपल्या सहकाऱ्यांविरुद्ध अघोरी असं काम करण्यासाठी काही मंत्री तिथे जात होते. सर, काल तुम्ही एक ट्विट केलं रात्री उशिरा, कहाणी अच्छी है असं म्हणून तुम्ही एक व्हिडिओ राहुल गांधींचा जुना ट्विट केला. रेफरन्स आहे पक्ष सोडणाऱ्या लोकांचा. अर्थ काय घ्यायचा त्या ट्विटचा? त्याच्यामध्ये राहुल गांधींनी फिडेल केस्ट्रोची जी गोष्ट सांगितलेली आहे की सध्या जे पक्ष सोडतायत त्या पक्ष सोडणाऱ्यांची कथा त्याने सांगितलेली आहे. हे सगळ्यांनाच लागू आहे. हे शिवसेनेला सुद्धा लागू आहे. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा जेथे जेथे नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, अमित शहा पक्ष फोडेपणाचं काम करतायत, लोकांचे कार्यकर्ते, आमदार खासदार फोडतायत, त्यांनी ती गोष्ट ऐकायला हवी. कारण शेवटी जे आमच्याबरोबर राहतात तेच आमचे लढवय्ये शिलेदार आहेत. जे पळून जातात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. ऑपरेशन टायगर याच्या मागे कुठे कसलं ऑपरेशन टायगर? सगळे फुसके पार आहेत. आतापर्यंत हे तुमचे काय उपमुख्यमंत्री शिंदे गेल्या वर्षभरामध्ये 100 वेळा दिल्लीमध्ये आले. प्रत्येक वेळा ते आले की ऑपरेशन टायगर, ऑपरेशन टायगर, ऑपरेशन टायगर. एक दिवस त्यांचंच ऑपरेशन अमित शहा करतील बघा तुम्ही. ह्यांना भारतीय जनता पक्ष अद्याप कळलेला नाही आहे काय आहे तो. भारतीय जनता पक्ष समजून घ्यायला त्यांना फार वेळ लागेल. आम्ही फार खोलात जाऊन अभ्यास केलेला आहे. सर, बुधवार